विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून बच्चू कडू यांनी अधिकृत आहे तो उमेदवारी अर्ज दाखल केलेला आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी बच्चू भाऊ आहे। बच्चू भाऊ, खरं तर शिवसेनेमध्ये आता प्रवेश केला आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केला, काय सांगाल पहिल्यांदा? राजकीय प्रवास जरी बदलला असन, झेंडा जरी बदलला असन, तर अजेंडा कायम आहे आणि आम्ही अजेंड्यासाठी लढणारे लोक आहे। मुद्दा महत्त्वाचा नाही, मुद्दा महत्त्वाचा आहे। मुद्दा शेतकऱ्याचा आहे, दिव्यांगांचा आहे, मजुरांचा आहे, वंचितांचा आहे। ज्याच्यासाठी कोणी पाहत नाही त्याच्यासाठी आम्ही खंबीरपणे शिवसेना घेऊन उभी राहू। ताकदीनं हा धनुष्य बाण सामान्य माणसासाठी उचलला जाईल, वेळ पडला तर स्वीकार पण केला जाईल। भाऊ, ज्या पद्धतीने खरं तर सांगितलं जात होतं की जेव्हा ही उमेदवारी द्यायची होती त्यावेळेस तुमची संघटना प्रहार संघटना आहे ती कुठेतरी सांगितलं, प्रहार संघटना कायम ठेवूनच शिवसेनेतला प्रवेश आहे। अशा पद्धतीने ती कायम असणार आहे? काही ना, तर ते तुम्हाला दिसेल ना, आता काय सगळंच सांगू इतिहास पुरा नाही, पण कोण ती सांभाळणार आहे, काय त्यात म्हणजे दोन्ही बाजू तुम्ही सांभाळणार आहे म्हणायचं? राजकीय शिवसेना, सामाजिक संघटना प्रहार। सामाजिक संघटनेतून त्याच ठिकाणी प्रहारमध्ये कामं होणार आणि इकडे राजकीय कामं होणार असं म्हणायचं का? सामाजिक संघटना, सामाजिक म्हणजे काही महत्त्वाचे कामं जे समाजासाठी करावं लागतं, काही रक्तदान शिबिर असेल, अधिक काय असणार हे करणं। ही आतापर्यंत प्रहारची आंदोलनं आम्ही सगळी पाहिलेली, मोठमोठी आंदोलनं आतापर्यंत झालेली, आत्ता शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यामुळे आत्ताच राजकीय व्यासपीठ वेगळं असणार आहे, त्यामुळे आंदोलनाच्या वेळेस कशा पद्धतीने असणार आहे? शिवसेनेच्या याच्यावरच आंदोलन असणार की प्रहार संघटनेच्या? आहे, माणूस मेल्यानंतर स्वभाव बदलतं, त्याच्यानं माझा मेल्यावरच स्वभाव बदलन, ते काय सांगावं लागतं। अशाच पद्धतीचे आंदोलनं येत्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे? तुम्हाला दाखवू आम्ही, तुम्ही याचा कॅच करायला। ज्या पद्धतीने खरं तर सांगितलं होतं तर एक आक्रमक नेते आहेत बच्चू कडू, असा निर्णय घेतील का हे सगळ्यांना प्रश्नचिन्ह पडले होते। अखेर तुम्ही तो निर्णय घेतला, मात्र संघटना एकत्रित करण्यासाठी कुठेतरी तुम्ही आतापर्यंत निर्णय घेतला नाही, त्यामुळे येत्या काळामध्ये संघटना देखील शिवसेनेमध्ये हे कराल, विलीन कराल? काय गरज नाही ना, आता मीच आले, आता शिवसेनेत असल्यानंतर इथून इकडला प्रवास फार ताकदीनं शिवसेनेसाठी राहील ना। शिवसेना दारोदारी पोहोचवण्याचं काम करू, राजकारणात शिवसेना, समाजसेवेत प्रहार संघटना। मात्र मित्रपक्ष असणारे भाजप आणि तो संघर्ष येत्या काळामध्ये पाहायला मिळेल का? काही ज्या पद्धतीने संघर्ष कशाला करणार आहे? जर शेतकरी दिव्यांगासाठी जे करायचं आहे, जो आवाज द्यायचा आहे, त्याचा आवाज करत राहू, काही विषय नाही त्याच्यासाठी। बा एक नक्कीच सांगा, कुठलाही पक्ष हा सामान्य लोकांसाठी उभा केला जातो। सामान्यांचा आवाज मोठा करणं म्हणजे कोणत्या संघटना कोणत्या पक्षाच्या विरोधात बोलणं असं होत नाही। मग येत्या काळामध्ये फक्त सामान्याचे आवाज उचलला घेणार, शिवसेना पोहोचवण्यासाठी वेगळी भूमिका जबाबदारी आहे। शेतकरी बोलताना पण शिंदे साहेबांकडून हे सांगितलं गेलं, शेतकरी, मजूर, दिव्यांग याच्यासाठी लढत राहणारा बच्चू कडू दिसेल तुम्हाला। त्यामुळे येत्या काळामध्ये शिवसेनेच्या भूमिकेनंतरून बच्चूभाऊ कशा पद्धतीने लढतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। व्हिडिओ राकेश गणेश कडसामटे, मराठी, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।